नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला अपुरे पडतात. नोकरी, घर, घरच्या जबाबदाऱ्या, त्याचप्रमाणे सोशल कमिटमेंट्स ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल सांभाळताना खरंच आपली खूपच दमछाक होते. आणि गमतीची गोष्ट अशी आहे ना की ही दमछाक होते हे आपल्याला माहिती असतं, पण तरीही आपण आपल्या सगळ्या गोष्टी अगदी तशाच करत असतो. आणि म्हणूनच या दमछाकीचं रूपांतर होतं ते म्हणजे ताणतणावामध्ये. आता या ताणतणावाचं पर्यवसन कशात तरी होणारच आहे आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या विकारांचा सामना करावा लागतो. या संदर्भातला आजचा आपला विषय बघूया. आजचा आपला विषय आहे थायरॉइड समस्या आणि उपचार. जागतिक थायरॉइड दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. मंडळी, आपल्या आयुष्यातले ताणतणाव, पिझ्झा, बर्गर यांच्या माध्यमाने आपण जे काही पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण केलेलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या जीवनशैलीमधली असलेली स्थित्यंतरं, ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या तणावांचा सामना करावा लागतोय. आणि ह्याच तणावांपैकी ह्याचा सामना जो करावा लागतोय त्या विकारांपैकी एक विकार म्हणजे थायरॉइड. आता थायरॉइड म्हणजे नेमकं काय? ही थायरॉइड ग्रंथी शरीरामध्ये कुठे असते किंवा थायरॉइडची लक्षणं काय आहेत? ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आपल्या तज्ज्ञांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांची प्रथम ओळख करून घेऊया. आजचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर तुषार बनगर सर. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर केईएम हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतायत. आतापर्यंत सरांनी सुमारे 115 प्रबंध लिहिलेले आहेत आणि ते प्रसिद्ध झालेले आहेत. आणि यापैकी साधारण 10 ते 12 प्रबंध हे एकट्या थायरॉइड या विषयाचे आहेत. म्हणजे सरांचा या विषयावरचा अभ्यास अतिशय गाढा आहे आणि म्हणूनच सरांच्या अनुभवाची शिदोरी आज आपण या कार्यक्रमामध्ये उत्तरोत्तर उलगडणार आहोत. पुन्हा एकदा सर आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मंडळी, याचा विषय पुन्हा एकदा सांगते, थायरॉइड स्वरूप आणि उपचार, जागतिक थायरॉइड दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आज आपण आपल्या तज्ज्ञांशी या विषयावर चर्चा करणारच आहोत, परंतु या चर्चेमध्ये आपला सहभागही तितकाच प्रार्थनीय आहे. आणि म्हणूनच आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी तसंच मोबाईल धारकांनी कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा. आणि नेहमीप्रमाणेच आमच्या 2 महत्त्वाच्या सूचना. कृपया प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज कमी ठेवायचा आहे, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीने येऊन पोहोचेल. आणि आमचा विषय आपल्याला आजचा कळलेला आहे, त्यामुळे आजचे प्रश्न हे विषयाला अनुसरूनच असावेत अशी नम्र विनंती. सर, चर्चेला सुरुवात करताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आजचा दिवस 25 मे हा दिवस आपण जागतिक थायरॉइड दिवस म्हणून पाळतो. तर या दिवसाचं नेमकं कारण काय आहे? काय औचित्य सांगाल तुम्ही या दिवसाचं? 25 मे 2008 रोजी युरोपियन थायरॉइड असोसिएशनची स्थापना झाली होती आणि त्यांनी हा दिवस त्या दिवशी साजरा करायचं ठरवलं. आणि त्यांनी अमेरिकन थायरॉइड असोसिएशन आणि एशियन थायरॉइड असोसिएशन यांच्याशी संगनमत करून हा आपला दिवस जो आहे हा थायरॉइडचा दिवस साजरा करून त्याच्या मागे उद्दिष्ट ठेवले की सर्वसामान्य माणसांमध्ये थायरॉइडच्या समस्येचा विकार वाढत आहे आणि ह्या समस्या कुठल्या प्रकारच्या आहेत, या समस्यावर निवारण कसं करावं, त्याच्यावर ट्रीटमेंट काय उपलब्ध आहे आणि त्याचा प्रतिबंधात्मक उपाय आपण काय करू शकतो, या सगळ्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, त्याचा अवेअरनेस वाढावं, याकरता हा दिवस ते साजरा करतात. अच्छा सर, थायरॉइड म्हणजे नेमकं काय? तुमच्या मेडिकल दृष्टिकोनातून काय सांगाल? आता आपण म्हणतो की थायरॉइड, कुठलाही पेशंट म्हणतो की थायरॉइड झालाय, तसं थायरॉइड असं होत नसतं. थायरॉइड ही एक नॉर्मल ग्रंथी असते जे प्रत्येक स्त्री पुरुषांच्या गळ्यामध्ये जन्मताच असते. आता आपण एक खाली तो फोटो बघूया. आपण स्क्रीनवर बघू शकता. तर याच्यामध्ये दाखवलं आहे की थायरॉइड ही गळ्याच्या खालच्या भागात असलेली एक ग्रंथी असते. त्याला राईट साइड आणि लेफ्ट साइडला एक थायरॉइड लोब असतं आणि त्याच्यातून T3 आणि T4 नावाचा हा रस निघत असतो. हा तिथून निघून रक्तामधून जाऊन संपूर्ण शरीरामध्ये पसरतो. सर, ती म्हणजे फुलपाखरासारखी दिसते तीच ग्रंथी. आणि हा जो रस आहे हा थोड्याशा प्रमाणात आवश्यक असतो रोजचं कामकाज करण्याकरता. आणि त्याच्यावर आपण कपाळाच्या मागे एक ग्रंथी असते, त्याला आपण
राणी ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड असं संबोधतो. तर ही सगळ्यांचं मास्टर ग्लँड असते, ही सगळ्या ग्रंथीला कंट्रोल करत असते आणि त्यातून TSH नावाचा हा रस बाहेर निघतो आणि तो थायरॉइडच्या ग्रंथीवर काम करून त्या दोघांच्या समन्वयामुळे हे थायरॉइडची लेवल आपण नियंत्रित ठेवत असतो. अच्छा सर, साधारणपणे आम्ही असं म्हणजे आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की गळ्याजवळ थोडीशी अशी सूज दिसली की आम्हाला वाटतं की हा थायरॉइड आहे, किंवा एखाद्या मैत्रिणीचं वजन अचानक वाढतं आणि आम्ही म्हणतो की बाई टेस्ट करून घे थायरॉइडची. तर हे सगळी आमची मतं झाली, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा मेडिकल आस्पेक्टने या थायरॉइडची कोणती लक्षणं तुम्ही सांगू शकाल? आता मुळात आपल्याला थायरॉइडच्या समस्या कुठल्या प्रकारच्या सर्वसामान्यपणे आढळून येतात हे माहिती असलं पाहिजे की थायरॉइडचे प्रॉब्लेम म्हणजे काय. त्यात आपण 3 प्रकारचे प्रॉब्लेम असं सर्वसामान्यपणे समजतो. पहिले म्हणजे एक असतं हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडचा रस शरीरामध्ये कमी होणे. दुसरा प्रॉब्लेम आहे हायपरथायरॉइडिझम. हायपर म्हणजे जास्त, म्हणजे आपण हायपर ऍक्टिव्ह म्हणतो, मुलगा खूप ऍक्टिव्ह आहे, तसं हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडचा रस शरीरामध्ये जास्त होतो, तो एक प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा म्हणजे थायरॉइडचा रस जरी नॉर्मल असला तरी थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये 1 किंवा 2 किंवा मल्टिपल अशा गाठी निर्माण होऊ शकतात, तर त्याला आपण गॉयटर असं म्हणतो. तर मग हे 3 आपण प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे डिस्कस करूया आणि त्याचे प्रत्येकाचे सिम्पटम्स आणि सायन्स म्हणजे प्रेझेंटेशन सगळे वेगळे असतात आणि ते काय आहेत ते पण आपण बघूया. म्हणजे 3 वेगवेगळे प्रकार थायरॉइडचे मानले गेलेले आहेत. हे सांगाल कशा प्रकारे तुम्ही सांगाल हे? सगळ्यात पहिले आपण बघूया, तुम्ही स्क्रीनवर नजर टाकू शकता. प्रेक्षकांनी स्क्रीन हायपोथायरॉइडिझम हा पहिला प्रकार आहे. तर हायपोथायरॉइडिझम मध्ये काय असतं की थायरॉइडचा रस कमी होतो. तर हा जो रस आहे याचं शरीराच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण काम थायरॉइड बघत असतं. तर हा रस कमी झाल्यामुळे शरीरावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, थायरॉइडच्या ग्रंथीवर सूज येते. आपण जो आता बघितला फोटो त्याच्यामध्ये थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये सूज आली, त्याच्यामध्ये थकल्यासारखं जाणवणे, काम करायची इच्छा न होणे, निरुत्साही राहणे, पायावर सूज येणे, शौचाला साफ न होणे, किंवा सकाळी उठल्यावर काही वाटत नाही पण संध्याकाळी अगदीच थकल्यासारखं गळल्यासारखं वाटतं. म्हणजे एकंदर शिथिलता संपूर्ण शरीराला आल्यासारखी वाटते. त्यावेळेस मग आपण हा T3, T4 आणि TSH ही टेस्ट करतो. तर याच्यामध्ये T3, T4 हा जो रस थायरॉइडच्या ग्रंथीवरून निघाला असतो तो कमी झालेला आहे, नॉर्मल रेंज आपण बघितली तर, आणि TSH वाढलेला आहे. आता TSH मगाशी सांगितल्याप्रमाणे पिट्युटरी ग्रंथीतून येतो आणि तो थायरॉइडच्या ग्रंथीला कंट्रोल करत असतो. त्याच्या लक्षात येतं की आपला जो ज्युनियर आहे तो व्यवस्थित काम करत नाही म्हणून तो जास्त सिग्नल पाठवतो, त्याने मग तो TSH नावाचा सिग्नल वाढवलेला आहे. तर मग याचा अर्थ आहे की थायरॉइडचा ग्रंथ हा कमी होत आहे आणि आपण याचं डायग्नोसिस करून हा जो थायरॉइडचा रस आहे हा आपण गोळीच्या द्वारे आपण त्यांना घ्यायला सांगतो. याला हा प्रायमरी हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात. सर, आपण चर्चा अशी चालू ठेवायची. आपल्याला कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलेला आहे. डॉक्टर विनायक कुलकर्णी बोलतायत ठाण्याहून. बोला सर. नमस्कार. हा यस सर, नमस्कार. एक मिनिट, आता ऑन करू शकतो का टीव्ही आवाज? नाही, आवाज कमी ठेवला तर बरं होईल, म्हणजे आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचेल. बोला, सलगपणे प्रश्न विचारा. येस सर. हा, नमस्कार सर. नमस्कार. मला असं विचारायचं, थायरॉइड, आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड इन थायरॉइड, परंतु थायरॉइड गायटर किंवा साध्या प्रमाणात सूज गळ्याला जे येणे ते आपल्याला हायपोथायरॉइडिझम मध्ये दिसेल का हायपरथायरॉइडिझम मध्ये दिसेल, आणि त्याच्या आयुर्वेद दृष्टिकोनातून ट्रीटमेंट काय आहे हायपो आणि हायपरथायरॉइडिझम? धन्यवाद. बरं, धन्यवाद सर. विनायकजींनी प्रश्न विचारलेला होता, काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? आता त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता की जी थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये सूज दिसते हे कुठल्या प्रकारात दिसते. आता मी तुम्हाला एक आता मगाशी फोटो दाखवलाय तो हायपोथायरॉइडिझमचा होता, त्याच्यामध्ये सूज दिसते. आणखी मी तुम्हाला फोटो दाखवणार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये सूज दिसू शकते. तर तिन्ही प्रकारामध्ये थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये सूज दिसू शकते. म्हणजे त्याचा जर थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये सूज आली तर आपल्याला हे बघणं गरजेचं असतं की थायरॉइडचा रस कमी झालाय की थायरॉइडचा रस जास्त झालाय. आणि जेव्हा थायरॉइडचा रस आपण जेव्हा चेक करतो आणि थायरॉइडचा रस नॉर्मल असेल तर त्याला आपण नॉर्मल थायरॉइडचा रस प्रोड्यूस करणारा असं थायरॉइड ग्लँड आहे, पण त्याच्यामध्ये गाठी निर्माण होतात, त्याला गॉयटर असं म्हणतो. आणि त्याचं कारण आणि त्याची ट्रीटमेंट आणि त्याचं निदान हे वेगळ्या स्वरूपात असतं, त्यासाठी आपल्याला वेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. आता दुसरा त्यांनी आयुर्वेदाबद्दल प्रश्न विचारलाय, तर मी ॲलोपॅथीचा डॉक्टर असल्यामुळे ॲलोपॅथीचं
च्याबद्दल बंधनं येतात आपल्यावर जास्त या आपण प्रोफेशनमध्ये. सांगू शकतो. एवढं सांगू शकेन की आम्ही आमच्या ॲलोपॅथी प्रमाणे ट्रीटमेंट करतो. स्टँडर्ड गाईडलाईन्स असतात, त्याच्यामध्ये एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असतं. मी त्या प्रत्येक गोष्टीला प्रूफ असतं की त्याचं साईड इफेक्ट्स काय आहेत, इफेक्ट्स काय आहेत, काय करायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये सुद्धा बरंच नॉलेज आहे, पण मला वाटतं मी उचित व्यक्ती नाही याच्याबद्दल कमेंट करायसाठी. नक्कीच सर. सर, पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये हा विकार जो आहे तो जास्त प्रमाणात आढळून येतो. कदाचित स्त्रियांची धावपळीची आजची जी जीवनशैली आहे, घर सांभाळायचे, नोकरी करायचे, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, याचा परिणाम म्हणजे थायरॉइडची जास्त ही समस्या दिसून येते का? काय वाटतं तुम्हाला? हो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कामामध्ये बिझी असतो, कामाचा ताणतणाव असतं, प्रवास करायचा असतो आणि बैठ जीवनशैली झाली आहे आणि बरेच आहारामध्ये बरेच फरक असल्यामुळे आपल्या ओबेसिटी किंवा स्थूलताही वाढते आणि या स्थूलता वाढल्यामुळे आपल्याला बरेच हॉर्मोनल प्रॉब्लेम्स होतात. याच्यासाठी जसं स्त्रियांमध्ये, आता स्त्रियांचा विषय असल्यामुळे PCOD नावाचा प्रॉब्लेम फार प्रामुख्याने आढळतो आजकाल मुलींमध्ये, लहान मुलींमध्ये किंवा तरुण स्त्रियांमध्ये. आणि हे सगळे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स झाल्यामुळे, वजन वाढण्यामुळे सुद्धा थायरॉइडचे प्रॉब्लेम होतात. म्हणजे थायरॉइड सुद्धा वजन वाढवतो कधी कधी, पण बहुतांश करून वजन वाढल्यामुळे पण थायरॉइडच्या समस्या निर्माण होतात. आणि हे बघणं ट्रिकी असतं आणि हे डिस्टिंग्विश करणं आणि त्याची ट्रीटमेंट करणं. कारण वजन कमी केलं, थायरॉइड नॉर्मल झाला तर तो आपण थायरॉइडचा आजार नव्हे, पण थायरॉइडच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो की नाही हे दोन्ही डिस्टिंग्विश करणं हीच खरी स्किल असते. म्हणजे मैत्रिणींनो, आजच्या दिवशी हे लक्षात घ्या की आपलं वजन थोडंसं नियंत्रणात ठेवणं हे सगळ्याच दृष्टीने चांगलं आहे. सर, आपल्याला पुढचा फोन येतोय. रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्याहून. बोला सर. नमस्कार. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की पुरुषांमध्ये देखील थायरॉइड व्हायची शक्यता असते का आणि त्यासंबंधी पुरुषांनी काय काळजी घ्यावी. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की थायरॉइडचे साईड इफेक्ट म्हणून इतरही आजार होऊ शकतात का, त्यासंबंधी काय दक्षता घ्यावी आणि काय उपचार आहेत. धन्यवाद. नक्कीच सर, धन्यवाद आपण प्रश्न विचारल्याबद्दल. रवींद्रजींचा फोन आलेला होता आणि त्यांनी आपल्याला विचारलेलं होतं की या थायरॉइडचं प्रमाण पुरुषांमध्ये कसं आहे आणि कोणती काळजी घ्यायची आहे. काय सांगाल तुम्ही? पुरुषांमध्ये थायरॉइडचं प्रमाण अत्यंत अल्प स्वरूपात आहे आणि हा प्रॉब्लेम बहुतांश करून स्त्रियांमध्ये जास्त होतं. आणि पुरुषांमध्ये जरी आपल्याला बघायचं असेल तरी सिमिलर आपण टेस्ट करतो. T3, T4, TSH करून आपण बघतो आणि त्याच्याप्रमाणे आपण त्याचं निदान करतो. आता याच्यामध्ये ज्या प्रकारचा आपला डायग्नोसिस असेल, हायपोथायरॉइडिझम असेल, हायपर असेल किंवा गॉयटर असेल, तर त्याचे तपासण्या आणि ट्रीटमेंट हे स्त्रिया आणि पुरुषांमध्ये सारखंच असतं. फक्त हे प्रमाण पुरुषांमध्ये अत्यल्प स्वरूपात असतं. आणि स्त्रियांचं स्पेसिफिकली आयुष्यामध्ये पाळी येणं, पाळी जाणं, प्रेग्नन्सी राहणं, पूर्ण प्रेग्नन्सीचा कार्यकाल असतो, त्याच्यानंतर मग डिलिव्हरी होते, या सगळ्या जीवनाच्या याच्यामध्ये चढ उतार असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला थायरॉइडच्या डोसेजेसचं ऍडजस्टमेंट करण्याची जास्त गरज पडते. पुरुषांचं तसं नसतं. पुरुषांना एकदा तुम्ही थायरॉइडची गोळी चालू केली किंवा त्यांना तो प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये चढ उतार असण्याची शक्यता फार कमी असते. सर, त्यांनी पुढचा प्रश्न असा विचारलेला होता की या थायरॉइडचे कोणते साईड इफेक्ट्स आहेत? होय, तर आता हायपोथायरॉइडिझम जो आपण म्हटलं तर त्याचं जर आपण ट्रीटमेंट व्यवस्थित केलं नाही तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेच प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल पण वाढू शकतो, हृदयविकार पण होऊ शकतो आणि बाकी हॉर्मोनल प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. आता हायपोथायरॉइडिझमची जेव्हा आपण गोळी घेतो त्या गोळीचे सगळ्यात महत्त्वाचे साईड इफेक्टचा विषय आल्यामुळे त्या गोळीचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. ही आपण गोळी प्रेग्नन्सीमध्ये पण देतो, लहान मुलांना पण देतो. तर प्रेग्नन्सीमध्ये आपण ही गोळी देऊ शकतो, म्हणजे या गोळीचा कुठलाही साईड इफेक्ट होण्याचा संबंध नसतो. हे मी एक निक्षून इथे सांगू शकतो. कारण काय होतं की प्रेग्नन्सीचा विषय आला की त्याच्यामध्ये मग समाजामध्ये असे पद्धत आहे की गोळ्या द्यायला नको प्रेग्नन्सीमध्ये. तर काही पेशंट्स प्रेग्नन्सी झाले की गोळ्या बंद करतात. तर आपल्याला हे लक्षात आणायचं आहे की या गोळीचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत आणि आपण ह्या गोळ्या सर्रास घेऊ शकतो. फक्त आपल्याला डोस जो आपण घेतो तो आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे, आपल्या गरजेप्रमाणे काय आहे ते तपासून घेतला पाहिजे. म्हणजे ना आपण अंडर डोसिंग किंवा कमी ट्रीटमेंट किंवा जास्त ट्रीटमेंट हे दोन्ही करता कामा नये. आता आपण हायपोथायरॉइडिझमचं बघितलं. हायपरथायरॉइडिझमचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये आपण गोळ्या चालू करतो की थायरॉइडचा रस कमी करायला.
तर त्याच्यामध्ये वेगळे साईड इफेक्ट्स असतात, पण ते स्त्री आणि पुरुषामध्ये काही वेगळं असं काही नसतं. म्हणजे आजच्या या कार्याक्रमामधून आम्हाला हे नक्की कळलं की जरी ह्या गोळ्या कायमस्वरूपी खायला लागल्या तरी पण त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. दत्तात्रय बोलतायत नांदेडहून. हा सर. बोला. नमस्कार सर. हा नमस्कार मॅडम, मी दत्तात्रय वळककर बोलतोय. हो. मी थायरॉइड पेशंट आहे. हॅलो. हा बोला. आपला प्रश्न सलग विचारा सर. मॅडम, मी दत्तात्रय वळककर नांदेड बोलतो. मी थायरॉइड पेशंट आहे. मी 2014 पासून मला थायरॉइड झालेला आहे. बर. आणि मी पुण्याला ते डोस पण घेतला मॅडम, रेडिओ आयोडीनचा डोस घेतला. बरोबर. आपला प्रश्न विचारा. तर याच्यावर थायरॉइडवर मॅडम कायमस्वरूपी विलाज आहे की नाही? माझी तब्येत रोड होत झाली, अंग सुजलं नव्हतं माझं. बरोबर, लक्षात आलं आमचं. धन्यवाद सर. सर, त्यांनी विचारलं कायमस्वरूपी काही उपाय आहे, काय सांगाल तुम्ही? तर यांनी माहिती दिल्याप्रमाणे आपल्याला प्रथमदर्शनी असं आढळून येतं की हे हायपरथायरॉइडिझम यांचं डायग्नोसिस होतं. आणि हायपरथायरॉइडिझम मगाही सांगितल्याप्रमाणे की रस शरीरामध्ये जास्त होत असल्यामुळे त्यांची तब्येत रोडावत गेली असं ते सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यावर आपण गोळ्या देऊन त्याचा रस कमी करतो. आणि जर गोळ्यांनी व्यवस्थित कंट्रोल होत नसेल तर मग आपण रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन नावाचा गोळी किंवा औषध प्यायला देतो. हे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन थायरॉइडच्या ग्रंथीचं काम पूर्णपणे बंद करतं. आणि त्याच्यानंतर पेशंट हायपोथायरॉइडिझम मध्ये जातो, कारण थोड्याशा प्रमाणात सुद्धा थोडं रस आवश्यक असतो ना, तर तो तयार होत नाही त्याच्यामध्ये आणि मग तो आपण गोळीच्या रूपात बाहेरून घ्यावा लागतो. मग आता हायपरथायरॉइडिझमचं आपण हायपोथायरॉइडिझम मध्ये कन्व्हर्शन करावं लागलं आणि तो रस जसा आपला तयार व्हायला पाहिजे तो होत नसल्यामुळे आपण तो गोळीच्या रूपात आयुष्यभर आपल्याला तो घ्यावा लागतो. खबरदारीचा उपाय म्हणून ते आपल्याला करावं लागणारच आहे. सर, हल्लीची आपली जी नवीन पिढी आहे ती पिझ्झा आणि बर्गर खाते आणि जंक फूड हा आजच्या पिढीचा जगण्याचा एक अविभाज्य भाग झालाय. तेव्हा जंक फूडचा आणि थायरॉइडचा काही संबंध आहे का? त्यामुळे थायरॉइड अफेक्ट होतोय का? काय सांगाल तुम्ही? थायरॉइडच्या पेशंट्सना आपण हायपोथायरॉइडिझम बद्दल बोलूया. आणि हायपरथायरॉइडिझम एवढं जास्त कॉमन नसतं. हायपोथायरॉइडिझम हे फार कॉमन असतं आपल्या स्त्रियांमध्ये. आणि आता आहारांबद्दल बोललं तर थायरॉइडच्या पेशंटला नेहमी वाटतं की माझं वजन वाढतंय आणि सगळं थायरॉइडमुळेच वजन वाढतंय. आणि त्याला पण एक सायंटिफिक बेसिस आहे की थायरॉइडची कमतरता झाली की मनुष्य शिथिल होत जातो. त्याच्यामध्ये बॉडी बेसल मेटाबॉलिक रेट जो BMR आपण म्हणतो तो थोडा स्लो होतो. म्हणजे आपण जे कॅलरीज इनटेक करतो, जे खातो ते आपण खर्च करू शकत नाही आणि तो शरीरामध्ये जमा होतं. ते सायकल थोडं कमी होतं. पण आताच्या युगामध्ये विथ द फास्ट फूड आणि लाईफस्टाईल ते आपला इंटेकच जास्त झालाय आणि खर्च आपला कमी होतोय. त्यामुळे तो आपल्याला इंटेकवर जास्त लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट थायरॉइडच्या माथी मारणं योग्य नाही हे समजून घेतलं पाहिजे. कारण काय होतं की थायरॉइडचं हायपोथायरॉइडिझम जरी असलं, फुल ब्लोन हायपोथायरॉइडिझम सिव्हिअर जरी असलं तरी पण 2 ते 3 किलो मॅक्झिमम वाढतं. आणि आपण साधारण बघितलंय की आपण 25 नंतर 35 पर्यंत एक 8 ते 10 किलो साधारण बायका वाढवतात. त्यात 1-2 डिलिव्हरी होतात आणि त्यानंतर सिझेरियन सेक्शन झाल्यामुळे वजन वाढतं, हे सगळं आपण बोलतो. ते 8 ते 10 किलो आणि ते प्रत्येक गोष्ट थायरॉइडच्या मुळे होते हे मानणं चुकीचं आहे. हे आपल्या जीवनशैलीमुळे, आहाराच्या अनियमिततेमुळे, कॅलरिक इंटेक आणि आउटपुटच्या समन्वय व्यवस्थित न साधल्यामुळे आपल्याला होतो. थायरॉइडमुळे 1 ते 2 किलो फक्त वाढतं. म्हणजे आहाराबाबत आपण थोडंसं जास्त सजग राहिलो तर कदाचित आपल्याला हा आजार थोडा नियंत्रणामध्ये नक्कीच ठेवता येईल. कार्यक्रमामध्ये आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. दीपक डोरलीकर बोलतायत नागपूरहून. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. दीपक डोरलीकर नागपूरहून बोलतोय. माझ्या मित्राच्या मुलीला तिच्या गालावर, आता तिची 12-13 वर्षाची वय आहे, केस येत आहेत दाढीसारखी, दाढी आणि मिशी. आणि मानेवर खूप सारं असं काळा असं मळ जमल्यासारखे रेषा दिसतात. आणि लठ्ठपणा अतिशय जास्त वाढलेला आहे. जवळजवळ 70 किलोचं वजन वाढलंय. बॅग खूप वाढलेला आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, माझ्या भावाचा मुलगा 19 वर्षाचा आहे, पण त्याची वाढ होत नाही. आता 10-12 वर्षाच्या मुलासारखं दिसतोय. ओके. तो थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का असं वाटते का? ओके, धन्यवाद सर. नक्कीच आपल्या प्रश्नाला आपण सर उत्तर देणार आहेत. सर सांगा, काय सांगाल तुम्ही? यांनी फार उत्कृष्ट प्रश्न विचारला आणि ही सध्या परिस्थिती आहे. आजकाल आपण आपल्या लहान मुलांचे वजन एवढे वाढवतोय की त्याच्यामुळे सगळे आजार नवीन यायला लागलेत. सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनी सांगितलं मुलीचं तिच्या मानेवर काळा पूर्ण
व्रण आलेलं आहे त्याला आपण अॅकॅन्थोसिस नायग्रिकॅन्स म्हणतो. आणि हे काही उन्हामध्ये खेळण्यामुळे किंवा धुळीमुळे किंवा स्वच्छता न राखल्यामुळे काळं होत नाही, हे फक्त वजन वाढल्यामुळे काळं होतं. आता तुम्ही जर व्यवस्थित तिचं बघितलं तर मान सुद्धा काळी असते आणि अंडर आर्म्स म्हणजे ॲक्झिला सुद्धा काळ्या असणार. आता तिथे तर काही ऊन लागलं नाही, तर हे सगळं वजन वाढल्यामुळे होत असतं. त्याला आपण अॅकॅन्थोसिस नायग्रिकॅन्स म्हणतो. ही डायबिटीसची पहिली पायरी असते. आणि याच्यामध्ये जर तुम्ही थायरॉइडचं टेस्ट केलं तर तुम्हाला माइल्ड हायपोथायरॉइडिझम सारखे पिक्चर दिसू शकतं. आणि मग आपण त्याला थायरॉइडचं ट्रीटमेंट, थायरॉइडची कमतरता असं समजून थायरॉइडची ट्रीटमेंट आपण करतो. पण मेन याचा प्रॉब्लेम असतो की हा वेट वाढल्यामुळे ओबेसिटीमुळे झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या पेशंटबद्दल त्यांनी सांगितलं की तो 19 वर्षाचा मुलगा आहे पण दिसतोय 10-12 वर्षासारखा. तर याकरता मुलाची संपूर्ण वाढ होण्यासाठी बरेच हॉर्मोन्स उपलब्ध असतात. त्यामध्ये ग्रोथ हॉर्मोन असतो, थायरॉइड हॉर्मोन असतो, मुलगा असल्यामुळे पुरुष रस असतो. 19व्या वर्षापर्यंत पुरुष रसाची निर्मिती होऊन तो मुलापासून पुरुषामध्ये परिवर्तित व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. तर ह्या तिन्ही गोष्टींचं समन्वय एकत्र लागतं त्याला. ग्रोथ हॉर्मोन असेल आणि थायरॉइड हॉर्मोन नसेल तर उंची वाढत नसते, ग्रोथ हॉर्मोन कामच करत नाही. पुरुष रस असेल आणि थायरॉइडचा रस नसेल तरी तो पुरुषचा रस काम करत नाही. त्याच्यामधून वेगळं काहीतरी रसायन तयार होतं आणि त्याच्यामुळे वाढ नैसर्गिक होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला हे सोपं झालं निदान T3 T4 TSH आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कन्सल्टंटला दाखवून एंडोक्रायनिस्टला दाखवून, ते नागपूरला आहेत तसं आहे. सो नागपूरला आपले बरेच कन्सल्टंट आहेत, तुम्ही तिकडे दाखवून सुद्धा तुम्ही त्यांची तपासणी करून घेऊ शकता. कारण 19व्या वर्षामध्ये जर तो 12 वर्षाचा दिसतोय तर त्याला डेफिनेटली चेक केलं पाहिजे. नक्कीच सर. सर, डायबिटीस हा जो आजार आहे तो अनुवंशिक आहे किंवा जेनेटिक आपण ज्याला म्हणतो. तर थायरॉइडमध्ये असं काय आहे का की आईला जर असेल तर तो मुलामध्ये संक्रमित होतो किंवा गरोदरपणामध्ये एखाद्या बाईला हा थायरॉइड झालेला असतो आणि मग नवजात अर्भक जे जन्माला येतं त्याच्यामध्ये हे संक्रमित होण्याची शक्यता किती आहे? आता फार महत्त्वाचा प्रश्न आहे की फॅमिली हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे की याचा शॉर्टमध्ये आपण सांगितलं तर समजा एका स्त्रीला थायरॉइडची कमतरता असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर नेहमी आम्हाला प्रश्न विचारतात माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला होईल का. तर हा प्रश्न आम्हाला बरेच दिवसापासून सतावत होता. मग आम्ही KM हॉस्पिटलमध्ये आम्ही एक शोध निबंध जो मी प्रसिद्ध पण केला आहे त्याच्यामध्ये आम्ही असे 260 स्त्रिया ज्यांना थायरॉइडची कमतरता होती यांना आम्ही तपासलं. त्यांच्याकडून फॅमिली हिस्ट्री घेऊन त्यांचे 850 नातेवाईक म्हणजे त्यांचे आई वडील किंवा भाऊ बहीण किंवा त्यांचा मुलगा किंवा मुलगी या सगळ्यांचं ब्लड चेक करून आम्ही थायरॉइड फंक्शन टेस्ट केले. आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की ज्या पेशंट होते त्यांच्या नातेवाईकामध्ये हे अँटीबॉडीजचं प्रमाण, थायरॉइड अँटीबॉडीजचं प्रमाण 30% लोकांमध्ये होतं. आणि थायरॉइडची कमतरता असण्याची शक्यता ही बाकीच्या जनतेपेक्षा 9 ते 10 पटीने जास्त होते. त्यामुळे ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी आपलं हे तपासणी 20व्या वर्ष जसं चालू होतं त्या वेळेपासून रेग्युलरली चेक करणं गरजेचं असतं. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री फार इम्पॉर्टंट असते हे थायरॉइडच्या डिसऑर्डर्समध्ये. एक महत्त्वाचं आहे की मुलांना एवढं होत नाही, मुलींना ते जास्त प्रमाणात आढळून येतं. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे. चव्हाण मॅडम बोलतायत नवी मुंबईहून. हॅलो, नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न आहे की मला थायरॉइड TSH 25 आहे सध्या आणि माझं वय 51 आहे. बरोबर, मला 75 mg ची गोळी चालू आहे. ओके. आणि थायरॉइडचे म्हणजे काय इफेक्ट होतात किंवा त्या गोळीचे काय इफेक्ट, किती दिवस गोळी चालू ठेवायची ती? आपल्याला चव्हाण मॅडमचा एक फोन आलेला होता, परंतु आणखी एक फोन एक कार्यक्रमामध्ये येतोय. दोघांची उत्तर आपण नंतर देणार आहोत. प्रिया मराठे बोलतात धुळ्याहून. बोला मॅडम. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. माझ्या आईला थायरॉइड आहे. तर तिला म्हणजे ती खूप वीक झालीये आणि चिडचिड खूप होते. आणि तिचे पूर्ण जे आपले सांधे असतात जॉईंट ते खूप दुखतात. डोळ्याखाली काळी वर्तुळ आली आहेत. प्रश्न विचारा, काय विचारायचं आपल्याला? मॅडम, माझ्या आईला थायरॉइड आहे. हो. गोळ्या काय चालू? आणि तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आलीत आणि ती खूप वीक पण झाली. अच्छा.
आणि तिचे जॉईंट्स असतात आपले सांधे ते खूप पुढे काय दुखतात. करायचं विचार. म्हणजे पुढे काय करायचं असा प्रश्न विचारायचा आहे का तुम्हाला? संपर्क आपला तुटलेला आहे. सर, चव्हाण मॅडमचा प्रश्न आधी आपण घेऊया. त्याने विचारलं होतं की त्यांना थायरॉइड झालेला आहे आणि 75 हा डोस त्यांचा चालू आहे. किती दिवस या गोळ्या खाव्या लागतील आणि काय साईड इफेक्ट आहे, काय सांगाल? मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला साईड इफेक्ट असं काही नसतं या थायरॉइड गोळीचं. आपला डोस व्यवस्थित प्रमाणात घ्यावा लागतो, जास्त किंवा कमी डोस घ्यायला नको आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हे आयुष्यभर घ्यायचं की नाही घ्यायचं. त्यासाठी आम्ही एक टेस्ट करतो, त्याला आपण अँटीबॉडी टेस्ट असं म्हणतो. अँटी म्हणजे विरुद्ध आणि बॉडी म्हणजे शरीर. म्हणजे रक्तामध्ये काही तत्व असतात जे थायरॉइडच्या ग्रंथीवर अटॅक करून त्यांचं काम कमी जास्त करतात. ते अँटी मायक्रोझोमल अँटीबॉडी आणि अँटी थायरोग्लोबिलिन अँटीबॉडी हे जर पॉझिटिव्ह असतील तर ही गोळी आपल्याला आयुष्यभर घ्यावी लागते. आणि हे पॉझिटिव्ह नसेल तर मग डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आपल्याला हा डोस आपण कमी कमी करू शकतो, पण त्यासाठी फॉलोअप करणं गरजेचं आहे. आणि साईड इफेक्ट बद्दल आपण बोललोच आहे. आणि प्रिया मराठेंचा जे प्रश्न होता आईबद्दल, मला असं वाटतं की त्यांना हायपरथायरॉइडिझमचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे, कारण त्या वेट एकदम कमी होत चालला आहे आणि थायरॉइडची गोळी चालू आहे, तर त्यांना बहुतेक त्यांचा डोस व्यवस्थित ऍडजस्ट होत नसावा. तर त्यांना थायरॉइडचं चेक करून तिथे स्पेशलिस्ट दाखवावं असं सजेशन आपण देऊ शकतो. किंवा त्यांना मुंबईला यायचं असेल तरी एक वेळा येऊन दाखवलं आणि पूर्ण आपण वर्षभराची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये KM हॉस्पिटलमध्ये प्लॅन करू शकतो. म्हणजे प्रियाजीने या ठिकाणी आपल्या आईच्या व्यवस्थित टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. सर, या संदर्भातच मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की थायरॉइडचं निदान करण्यासाठी सध्या आपल्याकडे कोणकोणत्या टेस्ट अवेलेबल आहेत, आणि दुसरा प्रश्न की या किती खर्चिक आहेत टेस्ट? हो, आपण सांगितल्याप्रमाणे T3, T4, TSH ही अगदी बेसिक टेस्ट आहे आणि याच्यामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम या दोन्ही प्रॉब्लेम्सचं आपण निदान व्यवस्थितपणे करू शकतो, हायपर किंवा हायपो. आणि हे फक्त KM हॉस्पिटलमध्ये 140 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट करून मिळेल. इव्हन बाहेर सुद्धा पहिले तर जास्त अस्तित्वात नव्हतं, पण आता सुद्धा आपण कुठे बाहेर जरी गेलं तरी 200-250 रुपयामध्ये ही टेस्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे असं फार मोठी खर्चिक टेस्ट अशातला हा काही भाग नाही. थायरॉइडच्या गाठी जर झाल्या तर मग त्यासाठी आपण FNAC नावाची टेस्ट करतो हे बघण्याकरता. FNAC म्हणजे काय असतं की फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी. तर याच्यामध्ये त्या आपण गाठीमध्ये एक निडल टाकून त्याचं जे मटेरियल किंवा थोडं ब्लड घेऊन स्लाइडवर टाकून मायक्रोस्कोप खाली बघतो की त्याच्यामध्ये काही थायरॉइडचे काही संशयास्पद सेल्स आहेत का. ते असतील तर मग त्याची ट्रीटमेंट आयदर सर्जिकल होऊ शकते किंवा वेट अँड वॉच असं करू शकतो आपण. तर T3, T4, TSH आपल्याला सगळं माहिती देते आणि FNAC ही एक टेस्ट आहे ती आपल्याला माहिती देते. आणि त्यात अँटीबॉडी सुद्धा बद्दल मी मगाशी बोललेलो आहोत. एक टेस्ट आहे ज्याला आपण थायरॉइड स्कॅन असं म्हणतो. ती टेस्ट आपल्या सरसकट सगळ्याच पेशंटमध्ये करायची असते असं नाही. ती टेस्ट फक्त हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटसाठी आपल्याला करावं लागते. कारण हायपोबद्दल आपण बरंच बोललो, हायपरबद्दल थोडं आणखी बोलूया की त्यामध्ये सुद्धा बरेच प्रकारचे हायपरथायरॉइडिझम असतात. आणि ती कुठल्या प्रकारचं हायपरथायरॉइडिझम आहे प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी असते आणि ते डिफरन्शिएट किंवा ते निदान करण्याकरता हे थायरॉइड स्कॅन म्हणून आपण करतो. आणि त्याला टेक्निशियन थायरॉइड स्कॅन हे सुद्धा आता मोठ्या शहरामध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. म्हणजे या ज्या टेस्ट आहेत त्या अत्यल्प खर्चामध्ये होणार आहेत, फक्त आपण थोडंसं सजग राहणं गरजेचं आहे. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. श्वेता पाटील बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार मॅडम, बोला. हा मॅडम, माझी जी आहे सध्या ना, हा नमस्कार मॅडम, माझी आता सध्या जी आहे ना ती ट्विन्स प्रेग्नन्सी आहे. ओके. ट्विन्स प्रेग्नन्सी आहे आणि 6 मंथ्स मला आता चालू आहे. माझे डोसेस वगैरे सगळे चालू आहे. सध्या मेंटेन पण आहे थायरॉइड. पण त्याचं म्हणजे काय करायचं की जे विदाऊट गोळी घेता किंवा मी आहारातून वगैरे काय करू शकते की ज्याच्यासाठी ते कंट्रोल वगैरे राहील लाईफ लॉंग, किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे मला ही ट्रीटमेंट किती दिवस कंटिन्यू वगैरे करावी लागेल हे मला विचारायचं होतं. आपला कोणता डोस चालू आहे सांगू शकाल का? हा, माझा डोस जो आहे थायरोनॉनचा जो आहे तो अल्टरनेट डेज 100 आणि 200. माझं 2-3 महिने झाले मेंटेन आहे थायरॉइड आता. नक्कीच, धन्यवाद मॅडम प्रश्न विचारल्याबद्दल. सर, काय सांगाल तुम्ही या प्रश्नाबद्दल? फार उत्कृष्ट प्रश्न आहे हा. आणि याच्याबद्दल आपण प्रेग्नन्सी आणि थायरॉइड बद्दल थोडी माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊया. की काय होतं की प्रेग्नन्सी राहिली, त्यांना पहिल्यापासून थायरॉइडची गोळी चालू असणार. प्रेग्नन्सी राहिली, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गोळी कधीच बंद करता येत नाही. कारण बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा
ते संपूर्ण आईवर डिपेंड असतं अन्न पाण्यासाठी. तर पहिले 5 महिने थायरॉइडच्या ग्रंथीची वाढ किंवा काम बाळामध्ये होत नाही. त्यामुळे पहिले 5 महिने तरी थायरॉइडची ग्रंथी काम करत नसल्यामुळे आईचा आपल्याला डोस वाढवावा लागतो. कारण जो डोस आईला चालू आहे तो आईसाठी चालू आहे, बाळासाठी कोण देणार? बाळासाठी आपण अन्न वाढवतो प्रेग्नन्सी राहिली तर जसा प्रेग्नन्सी राहते तसा आपल्याला डोस 30 ते 40% वाढवावा लागतो. आणि दर महिन्याला आपल्याला टेस्ट करावं लागते की हे बघण्याकरता की हा डोस बाळासाठी व्यवस्थित आहे की नाही. आणि जसं बाळाचं लांबी आणि वेट वाढतं तसं तो डोस वाढत राहतो. त्यामुळे 6व्या महिन्यात सुद्धा जरी बाळाची थोडी सुरुवात झाली असेल थायरॉइड ग्रंथी काम करण्याची, पण ब्लड लेवल आपण मेंटेन करावं लागणार. गोळ्या बंद करण्याचा विचार कृपा करून करू नका. दर महिन्याला तुम्ही टेस्ट करा. तुमच्याकडे ट्विन्स आहेत त्यामुळे तुम्हाला एका बाळाची नाही 2 बाळांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. तुम्हाला डोस त्याच्यापेक्षा दुप्पट लागणार आहे. त्यामुळे रेग्युलरली तुम्ही टेस्ट करा, बंद करण्याचा विचार करू नका. श्वेताजी, खरंच थोडासा रिलीफ मिळाला असेल. सरांनी इतकं छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. सर, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपल्याला थायरॉइड असं वाटतं, आपण टेस्ट करून घेतो आणि टेस्ट करून घेतल्यानंतर डॉक्टर्स म्हणतात की थोडं थांबा, गोळ्या थोड्या अवकाशाने सुरू करूया. नेमकं काय कारण आहे याच्या मागे? आता काय झालंय की थायरॉइड ची टेस्ट आता सरसकटपणे बऱ्याच लॅबोरेटरीमध्ये केली जाते, पण त्यामध्ये क्वालिटी कंट्रोल आपण जो म्हणतो स्टँडर्ड व्यवस्थित मेंटेन न केल्यामुळे थोडंफार टेस्टमध्ये मायनर चेंजेस येऊ शकतात. जर TSH थोडंसं वाढलं आणि बाकी T3 T4 नॉर्मल असलं तरी पण मग डॉक्टरांना, कारण पेशंटला काही ना काही त्रास होत असल्यामुळे त्यांनी चेक केलं असतं, त्यामुळे डॉक्टर सांगू शकतात की डोस थोडासा कमी आहे किंवा हा थायरॉइडचा फंक्शन व्यवस्थित नाही आहे. तर सगळ्यात पहिले जर माइल्ड चेंजेस असतील थायरॉइडच्या याच्यामध्ये तर तुम्हाला रिपीट टेस्ट करायला पाहिजे. दुसऱ्या चांगल्या लॅबोरेटरीतून रिपीट टेस्ट करून घेऊन हे बघायला पाहिजे की खात्री करून घेतली पाहिजे की खरंच ही थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे की नाही. आणि म्हणून काही डॉक्टर्स त्याला रिपीट करून थांबायला सांगतात किंवा बघतात की वेट मगाशी सांगितल्याप्रमाणे वेट वाढल्यामुळे पण असू शकतं. काही ड्रग्स, काही गोळ्यांचा साईड इफेक्ट पण असू शकतो. जसा हृदयविकारावर काही गोळ्या असतात त्याच्यामुळे पण थायरॉइडचा प्रॉब्लेम होऊ शकतात. ते सुद्धा टेम्पररी असतात. काही वेळेस व्हायरल इन्फेक्शनमुळे पण थायरॉइडच्या याच्यामध्ये टेम्पररी प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे आपण एक साधारण 2 ते 3 आठवड्यानंतर परत रिपीट करतो, लॅबोरेटरी चांगली बघतो आणि त्याच्यामध्ये जर पर्सिस्टंट प्रॉब्लेम आढळला तर मग आपण गोळ्या औषध चालू करतो. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो आपण इमाने ऐकणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला पुढचा फोन येतोय. मंजुळा शेणॉय बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार. माझ्या मुलाला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि गेले 15 वर्षापासून आहे. म्हणजे तो जवळजवळ 10-12 वर्षाचा असताना सुरुवात म्हणजे आमच्या लक्षात आलं आणि आता तो 30 वर्षाचा आहे. विदिन रेंज ऑल द टाइम असतंच, पण ह्या वेळेस TSH जरा 0.24 आहे. म्हणजे 0.27 to 420च्या रेंज मध्ये असायला पाहिजे. ते जस्ट स्लाइटली कमी आहे. तर मला असं विचारायचं की त्याच्याने, आणि आता त्याला काय झालंय की त्याला सुरुवातीला जेव्हा आम्हाला लक्षात आलं तेव्हा त्याला ॲल्पेशियाचा खूपच प्रॉब्लेम आला होता, केस जायची वगैरे असं. तर ट्रीटमेंटने लगेच यायचं. पण ह्या वेळेस आता जवळजवळ एक 3-4 महिन्याच्या वर झालंय, केस येतच नाही. म्हणजे परत तो ॲल्पेशियाचा प्रॉब्लेम झाला आणि केस येत नाही. आणि इमोशनली ही इज बिकमिंग हायपर. थोडा तो हा रिटायर्डेड आहे, 50 IQचा मुलगा आहे, पण त्याला ही इज हॅव्हिंग इमोशनल प्रॉब्लेम इन द सेन्स थोडा हायपर होतो वगैरे. तर हे कंटिन्युअस बऱ्याच वर्षापासून घेतल्यामुळे काही प्रॉब्लेम आहे का, हा मला विचारायचा आहे. आणि थायरॉइडची जी. धन्यवाद मॅडम, आपल्या प्रश्नाला उत्तर सर देतात. सर, त्यांचं ह्या सगळ्या थायरॉइडमुळे एकंदर मानसिक खच्चीकरण थोडंसं झालेलं आहे, काय सांगाल तुम्ही त्यांना? याच्यामध्ये फार उत्कृष्ट म्हणजे लोकांसमोर उदाहरण दिलं गेलं आहे की 10व्या-12व्या वर्षामध्ये त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला आणि त्याच्यामध्ये पण ट्रीटमेंट त्यांना चालू केली गेली. पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी थोडासा प्रॉब्लेम राहिल्यामुळे मेंटल रिटार्डेशन त्याने बोलल्यात त्या. तर सगळ्यात पहिले महत्वाचं, कधीही काही डाऊट असेल सर्व प्रेक्षकांसाठी, कधीही काही डाऊट असेल, लहान मुलांमध्ये त्याचे सिम्पटम्स वेगळे असतात. जर मुलगा वाढत नसेल, थोडा शिथिल वाढत असेल तर कृपा करून जाऊन पहिल्यांदा थायरॉइड T3 T4 TSH चेक करून घ्या. नॉर्मल असेल तर काही हरकत नाही. त्यामुळे थोडे चेंजेस असतील डॉक्टर दाखवायला पाहिजे, कारण आपण लाईफ लॉंग ट्रीटमेंटचं प्लॅन करतोय. आपल्याला मेंटल डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट या सगळ्या
गोष्टी या वयामध्ये होतात. उंची वाढणं सगळ्या गोष्टी या वयामध्ये होतात आणि हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. तर हे एक संदेश मी देऊ इच्छितो. दुसरा, यांचा डोसेज व्यवस्थित सुरू आहे, 30 वर्षाचा झालेला आहे आणि थायरॉइडचं अगदी TSH माइल्डली लो आहे. याचा अर्थ की डोस त्यांचा व्यवस्थित सुरू आहे, पण थोडा डोस किंचित कमी करायला पाहिजे. म्हणजे त्यांचा जो डोस आहे तो सॅटर्डे संडेला त्यांनी आठवड्यात 2 दिवस अर्धी गोळी जरी केली तरी हा रिपोर्ट नॉर्मल येईल पुढच्या 2 महिन्यानंतर जेव्हा ते रिपीट करतील तेव्हा. आणि ही इमोशनल लॅबिलिटी वगैरे जे म्हणतायत तो सुद्धा थायरॉइडचाच एक प्रकार आहे आणि त्यासाठी थायरॉइड हे जबाबदार नाही आहे. गोळ्या आपल्याला आयुष्यभर घ्यायच्या आहेत. थायरॉइड हा आजार नव्हे, ही कमतरता आहे. जसं देवाने पोटात अन्न तयार केलं नाही तसं थायरॉइडचा रस आपल्या शरीरामध्ये कमी झाला आहे आणि तो आपण गोळीच्या रूपामध्ये बाहेरून घेतो. तो प्रेग्नन्सीमध्ये पण देतो, लहान मुलांमध्ये पण देतो. त्याचा साईड इफेक्ट नाही आहे. म्हणजे हे आपल्याला समजणं आणि त्यानुसार आचरण करणं खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही आता जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करताय, कितीतरी हजारो पेशंट्सना तुम्ही ट्रीट करताय. असा एखादा पेशंट आहे का किंवा असा एखादा इन्सिडेंट आहे का की जो तुम्ही कायम लक्षात ठेवाल? होय, तसे बरेच पेशंट आहेत. पण एक मला पेशंट आठवतो. एक साधारण 65-70 वर्षाची ती गृहिणी होती आणि त्यांना जवळपास आज 3-4 वर्ष, म्हणजे आज माझ्याकडे त्यांचं फॉलोअप 5-6 वर्षापासून आहे. तर 5 वर्षापूर्वी त्या मला भेटल्या होत्या. तर त्यांना त्याचा मुलगा त्यांना घेऊन आला होता की लास्ट 1-1.5 वर्षापासून यांचं वजन कमी कमी होत चाललंय. आम्ही सगळ्या टेस्ट केल्या, सगळ्या तपासण्या केल्या आणि सगळ्या टेस्टमध्ये थोडं बॉर्डरलाईन काहीतरी येतं. त्यांना लूज मोशन्स व्हायचे, अगदी म्हणजे फार पातळ अशा लूज मोशन नाही, दिवसातून 5-6 वेळा थोडं थोडं काही खाल्लेलं पचायचं नाही. आणि त्यांचं वेट एक साधारण 60 वरून हळूहळू कमी कमी होत एक 38-40 किलो झालं होतं. आणि शेवटच्या वर्षामध्ये तर त्यांना सगळे नातेवाईक घरी भेटायला पण आले की बाबा सगळ्यांना डॉक्टरांना दाखवलंय आपण, काही ट्रीटमेंट होत नाही. त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट करून बघितलं आणि आपण एक भेट व्हावी या उद्देशाने त्यांना भेटायला घेऊन आले. तर जेव्हा मी संपूर्ण त्यांचे फाईल्स बघितले तर त्याच्यामध्ये T3, T4, TSHचा रिपोर्ट हा असंख्य वेळा, एक 4-5 वेळा तरी केला होता. त्याच्यामध्ये T3, T4 हा नॉर्मल रेंजमध्ये होता. आता आपण रिपोर्ट बघितले की नॉर्मल रेंज आपल्या लक्षात येतं. आणि TSH जो होता तो अतिशय कमी सप्रेस होता. म्हणजे आपण त्यांनी आता मागच्या पेशंटनी सांगितलं की 0.2 होता, 0.3. तर आता मध्यवयीन यंग एजमध्ये आपण याला ट्रीटमेंट करत नाही. पण ओल्ड एज 60 नंतर जर TSH 0.3 जरी असला, म्हणजे नॉर्मल रेंज 0.35 आहे आणि 0.3 हा फार जास्त लो नाही, तर तो आहे एक असा जर असला तर त्यावेळेस आपण याला डायग्नोसिस हायपरथायरॉइडिझम करतो. आणि ओल्ड एजमध्ये काय होतं की फार जास्त त्रास व्हायची गरज लागत नाही, फार जास्त थायरॉइड हाय राहायची गरज नाही. थोडासा जरी थायरॉइड वाढला तरी पण हे सगळे कंप्लेंट्स होतात आणि याच्यामुळे त्यांना हायपरथायरॉइडिझममुळे लूज मोशन्स होऊन त्यांचं वेट लॉस होत होतं. तर त्यांना फक्त एक आम्ही कार्बिमझॉलची 10 मिलीग्रामची गोळी चालू केली आणि दर महिन्याला टेस्ट आपण करत होतो. दर महिन्याला त्यांचे लूज मोशन्स थांबले, त्यांचं वजन हळूहळू वाढत आज एका वर्षात त्यांचं 20 किलो परत वजन वाढलं आणि ते आज 70 वर्षाचे आहेत आणि व्यवस्थित ठणठणीत आहेत आणि फिरतायत. त्यामुळे याच्यातून मला शिकायला एवढं मिळालं की छोटीशी जरी टेस्ट असली, आणि हे आम्हाला वारंवार आम्हाला अनुभवातून आणि शिकवलं पण गेलं आहे की ओल्ड एजमध्ये प्रॉब्लेम असेल तर रिझल्टमध्ये थोडासाच दिसतो. ट्रीटमेंट पण थोडीशीच करावं लागते पण त्याचे रिझल्ट फार छान येतात. त्यामुळे ओल्ड एजमध्ये थायरॉइडच्या बाबतीत तरी मिनिमल टेस्ट जरी ॲबनॉर्मल असेल तरी त्यांना डॉक्टरांना दाखवून ते ट्रीटमेंट केलं पाहिजे. असं थोडंसं चेंजेस आहे, एज रिलेटेड आहे म्हणून सोडून दिलं नाही पाहिजे. म्हणजे खूप छान दिलासा तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना मिळालेला आहे. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की हल्लीची पिढी स्मोकिंगच्या थोडीशी आहारी गेलेली आहे किंवा चेन स्मोकर्स आपण जे म्हणतो, तर त्याचा थायरॉइडवर काही परिणाम होतोय का? आता कुठली वाईट सवय म्हटली तर शरीराच्या प्रत्येक भागावर त्याला परिणाम होतोच. स्मोकिंग तर करायलाच नको, कारण त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. थायरॉइडमुळे पण बरेच प्रॉब्लेम होतात. थायरॉइडचे पेशंट्सना त्यांच्या डोळ्यांची बुबुळं कधी कधी वर येऊ शकतात आणि थायरॉइडच्या गोळ्यांचा ॲडजस्टमेंट करायला पण प्रॉब्लेम होते आणि हे कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे. सवयीच वाईट आहे, ते आपण करायलाच नको. म्हणजे वाईट सवयी आपण सोडूनच द्यायला पाहिजे असं सरांनी एकंदर सांगितलेलं आहे. पुढचा फोन येतोय, प्रियांका बोलतायत बारामतीहून. हॅलो, नमस्कार मॅडम. हा मॅडम, माझं वय 22 वर्ष आहे. हम्म. हा, माझं वय 22 वर्ष आहे
तर मला 2 महिन्याचा मुलगा आहे आणि मला थायरॉइड आहे. हा, बोला. काय विचारायचं आपल्याला? तर मॅडम मला थायरॉक्सिन आणि थायरोब्लेस ह्या 2 गोळ्या चालू आहेत. थायरॉक्सिन आणि कुठली? थायरोब्लेस. थायरोब्लिस. ओके. तर ह्या गोळ्या मी चालू ठेवायच्या की बंद करायच्या? धन्यवाद मॅडम प्रश्न विचारल्याबद्दल. सर, पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे. तोच प्रश्न प्रेक्षकांकडून पुन्हा पुन्हा विचारला जातोय की या गोळ्या कायमस्वरूपी ठेवायच्या, काय सांगाल? आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण थायरॉइडची टेस्ट रिपोर्ट करून घेतली पाहिजे. आता इमर्जन्सी गेली आहे, बाळ पोटातून बाहेर आलंय, सुखरूप आहे, त्यामुळे आता आपण अँटीबॉडी रिपीट टेस्ट करून अँटीबॉडी चेक केलं पाहिजे. जर थायरॉइड जर नॉर्मल असेल आणि डोस तुमचा अत्यल्प स्वरूपाचा असेल तर डॉक्टरांच्या देखरेखीखाली डोस ऍडजस्टमेंट किंवा कमी करून, जर अँटीबॉडी पॉझिटिव्ह असतील तर ठेवावं लागेल, निगेटिव्ह असेल तर डोस कमी करू शकतो, पण डॉक्टरच्या देखरेखीखाली करावं असं मी त्यांना सजेशन देऊ इच्छितो. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला हा आपल्याला ऐकणं अतिशय गरजेचं आहे. सर, थायरॉइडचा जो पेशंट असतो त्याने आपल्या आहारामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी की जेणेकरून हा थायरॉइड आपल्याला थोडासा नियंत्रणामध्ये ठेवता येईल, काय सांगाल? आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की थायरॉइड हे 3 प्रकारचे असतात. एक हायपोथायरॉइडिझम, त्याच्या प्रत्येकाच्या आहाराची काळजी वेगवेगळ्या स्वरूपाची असते. हायपोथायरॉइडिझम पेशंटचं आपण जेव्हा थायरॉइडची गोळी घेतो त्याकरता त्याला उपाशीपोटी घेणं फार गरजेचं असतं. 1 तास आपल्याला उपाशीपोटी घ्यावं लागतं, कारण नाहीतर कुठलंही अन्न आपण घेतो, चहा, कॉफी, सकाळचा ब्रेकफास्ट म्हणा, तो त्या थायरॉइडच्या गोळीच्या डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये इंटरफेअर करू शकतो आणि त्यामुळे डोसेजेसमध्ये चेंजेस होतात आणि डोसेजेस व्यवस्थित नसल्यामुळे मग शरीरामध्ये बऱ्याच प्रॉब्लेम होऊ शकतात. तर सगळ्यात पहिले त्याला उपाशीपोटी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कॅल्शियम किंवा आयर्नचे आजकाल जे विटॅमिन्स घेण्याचं जे फॅड सुरू आहे ते 4 तासाच्या मध्ये कमीत कमी त्यामध्ये गॅप असली पाहिजे. म्हणजे सकाळी थायरॉइडची गोळी घेतली की ह्या गोळ्या दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळी घ्याव्यात जर गरज असल्यास. दुसरं म्हणजे आपल्याकडे एक गैरसमज आहे की ते सोया, कॅबेज, कॉलीफ्लॉवर या सगळ्या कधी आपण आयुष्यात खायलाच नाही पाहिजे थायरॉइडच्या पेशंटला. ते असं प्रॅक्टिकली एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आणि कारण थायरॉइडचं काम तर कमी झालंच आहे. हे सगळं जे आहेत याला गॉयट्रोजन्स म्हणतो आपण. याच्यामुळे काय होतं की आयोडीनचं थायरॉक्सिनच्या रसामध्ये रूपांतर व्यवस्थित होत नाही. आणि पण ऑलरेडी जर थायरॉइडची ग्रंथी कामच करत नसेल तर या औषधांचा, या फळभाज्यांचा याच्यामध्ये काही फरक पडायला नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांना ॲडवाईस हे करत नाही. दुसरं हायपरथायरॉइडिझम जो आहे त्याच्यामध्ये रस जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे आम्ही आयोडीन युक्त ज्या गोष्टी असतात जसे फिश आहे, शिंपले आहेत, प्रॉन्स आहेत, कोळंबी आपण म्हणतो त्याला, तर हे सगळ्यांचं सेवन कमी केलं पाहिजे. बाकी जे पोषक आहार पाहिजे, कमी तेल, कमी गोड आणि कॅलरिक रिस्ट्रिक्शन, हे सगळं जे जनरल पॉप्युलेशनला लागू होतं तेच थायरॉइडच्या पेशंटला लागू होतं. नक्कीच सर. सर, लहान मुलांना ज्युएनाइल डायबिटीस हा आजार झालेला असतो, तर या आजारामध्ये थायरॉइडची शक्यता किंवा रिस्क किती प्रमाणात आहे? फार छान प्रश्न आहे. आता ज्युएनाइल डायबिटीस म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी याला आपण टाईप 1 डायबिटीस असं संबोधतो. तर हे लहान मुलांना जेव्हा होतं त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत नसते, ते इन्सुलिन आपण बाहेरून देत असतो. आणि सर्वसामान्य जो डायबिटीस असतो तो टाईप 2 डायबिटीस आहे. तर एक वाक्य त्याच्याबद्दल पण बोलूया आपण की टाईप 2 डायबिटीसमध्ये सामान्य जनतेपेक्षा जास्त प्रमाणात थायरॉइड त्याच्यामध्ये आढळून येत नाही. पण टाईप 1 डायबिटीस किंवा ज्युएनाइल डायबिटीस हा तुमचा जो प्रश्न आहे त्यामध्ये तो जास्त प्रमाणात आढळून येतो आणि 40 ते 50% कमीत कमी तो थायरॉइडचा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आम्ही दरवर्षी अशा पेशंटला ज्यांना इन्सुलिनची रिक्वायरमेंट असते त्यांना आपण दरवर्षी थायरॉइडचं चेक करतो. सर, थायरॉइड ही जी ग्रंथी आहे ती शरीराच्या नेमक्या कोणत्या भागावर कंट्रोल करते? थायरॉइडची ग्रंथी आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे डोक्याच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागाला हे याची गरज असते. जसं अन्न शरीरामध्ये आपल्याला रिक्वायरमेंट आहे तसंच थायरॉइडचा रस या सगळ्या गोष्टींचं दळणवळण किंवा बेसल मेटाबॉलिक रेट सगळं पोषणासाठी त्याची गरज असते. म्हणजे सगळ्यासाठीच थायरॉइड हा इकडे काम करतोय. सर, आपण बऱ्याच वेळेला व्हायरल फीवर हा शब्द चर्चेमध्ये बघतो, तर व्हायरल थायरॉइड हाही शब्द अलीकडे यायला लागलाय, तर काय आहे नेमकं हे? तर व्हायरल थायरॉइड म्हणजे व्हायरल थायरॉइडायटिस आपण असं म्हणतो. हा एक हायपरथायरॉइडिझमचा म्हणजे शरीरामध्ये थायरॉइड जास्त होण्याचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं की तरी अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झालं किंवा व्हायरल इन्फेक्शन जे कॉमनली होतं, फीवर वगैरे, त्याच्यामुळे थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये
इन्फेक्शन होऊन त्याला सूज येते आणि सूज आल्यामुळे थायरॉइडचा रस शरीरामध्ये फेकला जातो आणि त्याच्यातून थायरॉइडचा रस वाढल्यामुळे वजन कमी होणे, छातीत धडधड येणे, हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम येतात. तर याचं ट्रीटमेंट आपण निदान हे स्कॅन करून आपण करतो. स्कॅन केल्यामुळे वेगळ्या प्रकारचं थायरॉइडचं निदान झालं. याची ट्रीटमेंट म्हणजे वेट अँड वॉच असतं आणि ही टेम्पररी असते. याच्यावर ताप कमी होण्याच्या गोळ्या द्याव्या लागतात, सूज कमी होण्याच्या गोळ्या द्याव्या लागतात आणि हे बहुतांश करून हे रिकवर होतं आणि याच्यासाठी परमनंट गोळ्या घ्यायची गरज लागत नाही. गरज नाहीये. सर, आपली नवीन जनरेशन जी आहे ती कॉर्पोरेट एजमध्ये काम करते आणि 12-12 तास एका ठिकाणी बसलेले असतात, वजन वाढतं आणि त्यामुळे थायरॉइडचा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतोय. तर कार्डिओ किंवा इतर जे काही योगा प्रकार आहेत त्याने थायरॉइड थोडा कंट्रोलमध्ये येऊ शकेल का? मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम जर खऱ्या स्वरूपात जर असेल तर तुम्हाला त्याचं औषध घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचा फायदा होत नाही. पण वजन वाढीमुळे जे थायरॉइडचे माइल्ड चेंजेस होतात किंवा गोळ्या औषधांमुळे जे माइल्ड चेंजेस होतात ते जर आपण व्यवस्थित निदान करून वजन कमी केलं, आहार नियंत्रण ठेवला, व्यायाम ठेवला, कॅलरिक रिस्ट्रिक्शन ठेवलं, वेट वाढू दिलं नाही तर थायरॉइडचा हा रिपोर्ट आपला कम्प्लिटली नॉर्मल राहतो. सर, आपली चर्चा खरंच उत्तरोत्तर अतिशय छान प्रकारे रंगते, पण आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा आहे. आपण इकडे आलात आणि अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला हे मार्गदर्शन केलं. प्रेक्षकही हा प्रोग्राम अतिशय आवडीने बघतायत. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नोंदवायच्यात. आपल्याला काय वाटतंय, आपली मतं काय, आपले प्रश्न काय, नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/sakhisayadri.dd आणि आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. आपल्या प्रतिक्रिया आपण यूट्यूबद्वारेही नोंदवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे www.youtube.com/sakhisayadri. सर, आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. आम्ही सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. खरंच कसा वाटला आपला कार्यक्रम? पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा सखी सह्याद्री.